नमस्कार, मी प्रियंका. मी आज मटण रस्सा बनवणार आहे. त्यासाठी मी 1 किलो मटण घेतले आहे, जे मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घातले, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या, आणि 1 चमचा हळद घातली आहे. मीठ आणि हळद मटणाला एकदम व्यवस्थित चोळून घ्यायची. त्यानंतर मी आलं आणि लसणाची पेस्ट करणार आहे. त्यासाठी मी 1 लसणाची कांडी आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेणार आहे. दोन्ही मिक्सरमध्ये व्यवस्थित पेस्ट करून जेवढी त्याची पेस्ट बनेल 2-3 चमचे ती पूर्ण मटणाला लावणार आहे. मटणाला पूर्ण पेस्ट व्यवस्थित चोळून घ्यायची आहे, जेणेकरून ती पूर्ण सगळ्या साईडनी व्यवस्थित लागेल. हाताने चोळून घेऊयात. आता आपण फोडणीसाठी 1 कांदा घेऊयात. कुकर तापायला ठेवलाय, तोपर्यंत कांदा चिरून घेऊ. अंदाजे भाजीला जेवढं तेल घेतो तेवढं तुम्ही घ्या. मी 3 चमचे तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकूयात. कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत किंवा बदामी रंगावर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. तोपर्यंत मटणामध्ये मी 1 चमचा गरम मसाला पावडर टाकते, कारण मी थोडा रस्सा आळणी रस्सा म्हणून भातासाठी काढून ठेवते म्हणून. आता आपण कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे मटण टाकू आणि एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे. नीट व्यवस्थित मटण टाकून घेऊयात. व्यवस्थित परतून घ्यायचे. मटण तोपर्यंत परतायचे आहे जोपर्यंत ते पूर्ण पीस आवळले जात नाहीत मीठ आणि हळदीमध्ये, किंवा अगदी वेगळे वेगळे झाल्यासारखे वाटत नाही, तोपर्यंत मटण नेहमी व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. थोडं पाणी सुटू देत, मग आपण परत परतायचं. झाकण काढूयात. पाणी बघा थोडंसं सुटलेलं आहे. परतूयात, एकदम व्यवस्थित परतून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवूयात. जोपर्यंत पीस पूर्ण वेगळे वेगळे किंवा असे आवळले जात नाहीत तोपर्यंत नेहमी मटण परतायचं, जेणेकरून आळणी रस्स्याला खूप छान चव येते आणि इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर तो खायला अतिशय छान लागतो. झाकणावर आपण मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी टाकलेलं होतं, जे आता गरम झालं. मटणाला आपल्याला गरम पाणीच लागणार असल्यामुळे आपण ते पाणी कुकरवरच गरम करून घेणार आहोत. मटणही परतत राहील व्यवस्थित आणि पाणीही गरम होईल. पुन्हा झाकण ठेवूयात. पुन्हा पाणी गरम करायला ठेवूयात. भाजीसाठी आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढं आपण आधी गरम करून घेऊ. मटण व्यवस्थित परतून झालं. आता त्याच्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी घालून घेऊयात. मटण एकदम व्यवस्थित हलवून घेऊ. तुम्हाला किती पाणी घ्यायचं की तुम्हाला केवढी भाजी हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला. कुकर आता बंद करूयात. व्यवस्थित ठेवूया. कुकरच्या 3 शिट्ट्या करूयात. मी 3 शिट्ट्या करते.
3 शिट्ट्यामध्ये एकदम व्यवस्थित मटण शिजतं. आता कुकरची 1 शिट्टी झाली. आता आपण वाटणाची तयारी करूयात. तोपर्यंत कोथिंबीर घेतली, 2 कांदे घेऊयात, खोबरं घेऊयात आपण. हे जे मी खोबरं घेतले त्यातील थोडं खोबरं शिल्लक राहतं, थोडं काढून ठेवायचं आहे. 2 लसणाच्या कांड्या आणि गरम मसाला, आल्याचा 1 इंच तुकडा घेतला. आता गरम मसाल्यामध्ये हे दगडी फूल आहे. त्यानंतर आपण खडा मसाल्यामध्ये पांढरे तीळ 1 चमचा, 1 इंच दालचिनी, नंतर 1 मसाला विलायची, 1 चमचा धने, 6 लवंगा घेतल्यात, 10 मिरी घेतली आणि ते दगडी फूल घेतलेलं आहे तुम्ही पहिलं. चक्री फूलच्या 2च पाकळ्या, पाव चमचा बडीशेप आणि जावित्रीच्या 2-3 काड्या म्हणजे तुकडे आणि कोथिंबीर मी चिरून घेतली आहे. नाही चिरली तरी चालते कारण ती आपण वाटणारच आहोत. कढईमध्ये तेल घेतलं. आता त्याच्यामध्ये खोबरं अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, म्हणजे किती बदामी रंगापर्यंत, करपून नाही घ्यायचं आहे. कारण आपण परत मसाला भाजताना ते परतलं जातं ना. आता मी कांदा गरम करून घेते. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तो थोडासा काळपट साईडकडे झुकणारा घेऊयात. हा माझ्या खिडकीमधील व्ह्यू आहे. कारल्याचा वेल आला आहे. कारल्याचा वेल खिडकीमध्ये आलेला आहे. कांदा ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्येच आता मी ते मगाशी चिरलेलं आलं, लसूण आणि कोथिंबीर घालणार आहे. ते खूप नाही परतायचं, ते फक्त थोडंसं हलवायचं आणि लगेच बंद करायचं. गॅस बंद करून घेतलं आहे आणि ते काढून घेऊयात. आता ते काढलेल्या कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक असेल नसेल आपण थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं पोह्याचं. आणि हे दगडी फूल आहे ते एकदम व्यवस्थित परतून घेऊया, खूप नाही परतायचं. राहिलेले गरम मसाले पण त्यातच टाकायचे आणि फक्त गरम करायचं आहे, भाजून घ्यायचे थोडंसं लाईटली. आपण ते सगळं काढून घेतलं आहे. आता खोबरं आणि ते सगळं मी एकत्र वाटून घेऊयात. ते वाटूनही झालं आहे. आता जो कांदा आणि तो गरम केला होता परतलेला, तो सुद्धा त्या मसाल्यामध्ये वाटून घेऊयात आपण. आता हे दोन्ही मिश्रण एकदम एकसाथ व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेतलं. ते एकदम बारीक करून घेतलं आहे. आता त्याच्यासाठी मी मसाला घेते आहे. आता आपण वाटण फोडीला टाकणार आहोत. त्यासाठी 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद, कारण हळद मटणामध्ये आपण भरपूर घातली आहे. अशा पद्धतीने हे मी तेलामध्ये करणार आहे. मी अंदाजे 2-3 चमचे तेल घालणार आहे कढईमध्ये. बस एवढं तेल, कारण बाकीचं आपण शिजवताना आपण घातलेलं आहेच, वाटण भाजताना पण घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसं तेल 3 स्टेपला वापरायचं. आता मी हा मसाला ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे, म्हणजे थोडा परतणार आहे, करपवसपर्यंत नाही, एकदम मीडियम आचवर मध्यम गॅसवर आपण त्याला भाजणार आहोत. करपवायचं नाही, लगेच पाणी टाकायचं आहे थोडं. तेल आपण कमी वापरत असल्यामुळे असं वाटतं आपल्याला की करपतो की काय, पण थोडं पाणी टाकूयात. पाणी घातल्यानंतर आपण वाटलेला मसाला जो आपण वाटण वाटलं आहे ते पूर्ण ह्याच मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला आणि ते वाटण परतून घेऊयात. मिक्सरचं भांडं धुवून घेऊयात आणि ते पाणी ह्याच्यामध्ये वाटणामध्ये कढईमध्ये टाकूयात. ओतून आपण व्यवस्थित हलवून झाकण ठेवून आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकजीव करून व्यवस्थित परतून घेऊ आपण. झाकण ठेवून परतून घेऊ आपण. आता इकडे आपण कुकर उघडला आणि रश्श्यासाठी. आता मी हा आणि रस्सा पीस घरामध्ये खाण्यासाठी देते. थोडीशी कोथिंबीर वरून टाकू म्हणजे छान दिसेल. चमचा ओके, झाला आपला आणि रस्सा एकदम टेस्टी.
आता वाटण बघूयात आपण, एकदम व्यवस्थित हलवून घेऊयात. आता जो आळणी रस्सा आहे ना, त्याचं वर जे तेल आलेलं आहे ना, ते थोडं थोडं आपण हे चमच्याने टाकूयात, कारण ह्याला तेल नाही आहे. कोथिंबीर चिरून वाटणात तर घातलेलीच आहे, थोडी जी चिरून साईडला ठेवली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालूयात. वरून घालतो ती कोथिंबीर. आता हे वर जे आळणी रस्स्याचं तेल आहे त्याच तेलाचा आपण ह्याच्यात वापर करणार आहे. व्यवस्थित हलवून आपण ते पुन्हा झाकण टाकून वाटण परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत. अगदी 2-3-5 मिनिटाच्या आत पूर्ण वाटण परतून त्याला तेलही सुटतं. झाकण ठेवूयात. आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर हे बघा, त्याला आता परतून व्यवस्थित झाले. आता हे परतलेलं वाटण आपण कुकरमध्ये टाकायचं. आता हे पूर्ण वाटण आपण कुकरमध्ये टाकल्यानंतर कढई पुन्हा धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता गॅस बंद केलेला होता ना, कुकर गारच होता. आता गॅस चालू करून भाजी उकळायला ठेवायची. वरून कोथिंबीर टाकून घेतली. आता भाजी उकळलेली आहे. मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. भाजी की मस्त छानपैकी उकळत आहे. आता मी चपाती करणार आणि त्याच्याबरोबर ही भाजी खायला देणार. खाण्यासाठी एकदम बेस्ट. कलर बघा, रंग, उगीच खूप तेल नाही, उगीच खूप मसाले नाही. ते खाल्ल्यानंतर आपल्याला ॲसिडिटी होत नाही जास्त. व्यवस्थित गरम मसाले आणि व्यवस्थित भाजी तयार. आळणी रस्सा, मसाला भाजी, मसाल्याचं रश्श्याचं मटण, कांदा आणि चपाती.